भाग पहिला. एक सर्वात्मका शिवसुंदरा. कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर. हे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक कवी असून प्रस्तुत गीतामधून कवी परमेश्वराला वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची आणि संकटातही सामना करण्याची शक्ती मागत आहेत. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुचाने जीवना. हे परमेश्वरा, आमचा नमस्कार स्वीकार कर आणि आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे ने. सुमनात तू गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये, सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी, जाणीव ही माझ्या मना. हे परमेश्वरा, तू फुलांमध्ये आहेस, तू आकाशात आहेस, तू ताऱ्यांमध्ये आहेस आणि जे जे जगात चांगलं चांगलं आहे त्या सगळ्यामध्ये तू आहेस. सगळीकडे तूच भरलेला आहेस ही जाणीव माझ्या मनाला होऊ दे. श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिका सवे. जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना. हे परमेश्वरा, तू शेतामध्ये शेतकऱ्याच्या रूपात राबतोस, कष्टकऱ्यांच्या मध्ये कष्ट करतोस. जगामध्ये जे दुःखी लोक आहेत किंवा ज्यांना काही अडचणी आहेत त्यांची आसवे पुसण्यासाठी तूच नेहमी चांगल्या माणसांच्या रूपात तिथे असतोस. जिथे जिथे स्वार्थ नाही, फक्त सेवा आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुझी पावले आम्हाला दिसतात. न्यायार्थ जे लढती रणी, तलवार तू त्यांच्या करी. ध्येयार्थ जे तमी चालती, तू दीप त्यांच्या अंतरी. ज्ञानार्थ जे तपते मुनी, होतोस त्यांची साधना. जे न्यायासाठी रणांगणामध्ये लढत असतात त्यांच्या हातातील तलवार म्हणजे तूच आहेस. जे एखादं ध्येय ठेवून अंधारातून चालत असतास त्यांच्या हृदयातला दिवा म्हणजे तूच आहेस. आणि जे ऋषी मुनी ज्ञान साधनेसाठी तपस्या करतात तूच त्यांची साधना आहेस. करुणा करा करुणा तुझी, असता मला भय कोठले. मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पाऊले. सृजनत्व या हृदयामध्ये, नित जागवी भीती विना. हे परमेश्वरा, तूच नेहमी माझ्या पाठीशी असलास तर मग मला कशाची भीती आहे. नेहमी माझ्या मार्गावर तुझंच पाऊल पुढे आहे ते बघून त्याच मार्गावरून मी चालणार आहे. आणि माझ्या या हृदयामध्ये नित्य नवीन कल्पना कोणत्याही भीतीविना साकार होण्याची शक्ती सुद्धा तूच आहेस. मिरा